बेने रिझर्व डोसा इडली कॉफी हे सध्या नवीनच ओपन झालं आहे ठाण्यात पोपटमध्ये. सो आता आम्ही यांचा स्पेशल बेने मसाला डोसा ट्राय करणार आहे. बेसिकली आम्ही रिव्ह्यू देणार आहे थोडं रिलेटेड. हां, नमस्कार मंडळी. सो आज आम्ही आलो आहोत साऊथ इंडियन खायला. खूप दिवस झाले माझ्या बायकोला साऊथ इंडियन खायचं होतं. काय खायचं होतं तुला? बेने डोसा. सो आज आम्ही आलो आहोत बेने रिझर्व डोसा इडली कॉफी हे सध्या नवीनच ओपन झालं आहे ठाण्यात पोपटमध्ये. सो आता आम्ही यांचा स्पेशल बेने मसाला डोसा ट्राय करणार आहे. बेसिकली आम्ही रिव्ह्यू देणार आहे थोडं रिलेटेड. हां, फूड रिलेटेड म्हणजे जेवणाच्या नावाने रिव्ह्यू पण होऊन जाऊ दे. प्रियंका, इथे मँगो सॉफ्टी आणि काय फिल्टर कॉफी सॉफ्टी आहे. काय वाटतं प्रियंका, ट्राय करणार आहे तू हे सॉफ्टी फिल्टर कॉफी सॉफ्टी? डाएटवर आहे, फक्त डोसाच खाणार आहे. सो गाईज आता आम्ही चाललो आज. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे फुल मेन्यू आहे आणि आता मी इथे बेने मसाला डोसा ऑर्डर करणार आहे. 2 गोष्ट ऑर्डर करणार आहे, एक बेने मसाला डोसा आणि घी पोळी इडली. सो लेट्स ऑर्डर. सो मी आता बेने मसाला डोसा आधी ऑर्डर करतो आहे. टाईम इयर ठीक आहे, एक सिलेक्ट केला आणि याची आता घी पोळी इडली कुठे आहे ते मी आता बघतो. सो मी आता बेने तुम्ही बघू शकता मल्टिपल ऑप्शन्स आहेत. असं मल्टिपल ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे आणि इथे म्युझिकचा आवाज येतो पण प्लीज यूट्यूब कॉपीराईट लावू नको, आम्ही नाही लावत आहे. सो हे बघा अलर्ट बॉक्स पण आला. सो मी आता बेने मसाला डोसा करतो आहे. बघ इथे आहे ना बेने मसाला डोसा इथे सिलेक्ट करतो. बेने मसाला डोसा इथे सिलेक्ट केला ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे व्ह्यू कार्डमध्ये ऑप्शन अजून एक घ्यायचं आहे. इडली वडामध्ये मी सिलेक्ट जातो आहे ज्याच्यात घी पोळी इडली. हां, हे ऑप्शन घी पोळी इडली, त्यात मसालेदार नसते येणार. खाशील ना तू? काय नाही, बरोबर काय का ना खाणार तू? कारण का मी डाएटवर आहे, मी डोसा खाऊ शकते. घी पोळी इडली का नाही? हां ठीक आहे, टेस्ट करू शकते. अच्छा, टेस्ट करू शकते बाबा. आधी सांगते ते घी पोळी इडली. पोळीमध्ये माहिती आहे ना आपण लास्ट टाइम का डोसा ब्रँड. हां माहिती मसाला. हां, तर खायचं आहे तिला. नाहीतर बोल, नाही तर नॉर्मल इडली ऑर्डर. नाही चालेल. ठीक आहे, एक घी पोळी इडली मी ऑर्डर करतो आहे. तर अशा प्रकारे चटणी ऑन साईड, कस्टमाइज चटणी ऑन द साईड मी सिलेक्ट केलं ऑप्शन. ॲड टू कार्ड 100 याची जी का ऑर्डर आहे. आणि हे थोडं लाईटिंग इश्यू येतं आहे बट माझं बिल झालं 260. तो आता मी माझं ऑर्डर प्लेस करतो आहे. सो आता तुम्ही बघू शकता मेन्यू बार आला आहे, सॉरी QR कोड आला आहे. सो आता त्या पर्टिक्युलर टाईममध्ये अराऊंड मला आता 260 पे करायचं आहे. प्रियंका तू कॉफी पण ट्राय करणार आहे का? नाही. सो मी आता पे करतो पटकन आणि मग आपण याचा रिव्ह्यू घेऊ मस्त. इथे खूप नॉईज आहे. जर माझ्या आणि प्रियंकाच्या व्हॉईसमध्ये काय ब्रेक झाला असेल तर सॉरी, पण आधी मी पे करतो. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे पूर्ण TV स्क्रीन आहे. इथे टोकन्स अवेलेबल आहे. जसं तुमचा टोकन नंबर येईल ना तुम्हाला तिथे जाऊन ऑर्डर घ्यायचं आहे, कलेक्ट करायचं आणि तुम्ही बघू शकता जरा इकडचा ॲम्बियन्स तुम्हाला दाखवतो. सो इथे टाईमचा ऑप्शन आहे. आयदर तुझे उभा राहून खायचं असं ऑप्शन आहे. सो आता आम्ही वाट बघतो आहे आमचा नंबर कधी येतो ते. सो आमचा टोकन नंबर आहे 76. लेट्स वेट नाऊ. सो गाईज फायनली इडली आणि बेने मसाला डोसा आला आहे. तुम्ही बघू शकता हा व्हाईट मस्त बटर असा त्याच्यावर मस्त डोसावर लावला. प्रियंका काय स्टार्ट केलं स्वतःच? करावं लागतं ना, कारण का मी सकाळपासून भुकी आहे. हो, भुकी स्वतःच्या चॉईसने. मी तर खूप ऑप्शन देत होतो, सँडविच देऊ का, हेल्दी फूडचे चॉईसेस पण देत होतो. तो आता प्रियंका ट्राय करणार आहे घी पोळी इडली फर्स्ट. एक सांगतो माझी बायको खरं रिव्ह्यू देते, खोटं रिव्ह्यू देणार नाही. इडली सॉफ्ट आहे. हां, चटणी पण चांगली आहे. ओके. आणि जो पोळी मसाला असतो, हां मसालाच ना, हां, तोही चांगला आहे. कसा म्हणजे ओव्हरऑल तुम्ही बोलू शकता चांगलं. पण स्पायसी आहे म्हणजे मी खाऊ. स्पायसी बिलकुल नाही आहे. ओके. थोडा मसाल्याचा फ्लेवर येतो. ओके.
ओके पण स्पायसी नाही. ओके हे बघ तू खाऊ शकतो. काय काय तू खाऊ शकतोस मी खाऊ बिनधास्त. शकतो बिंदास लेट्स सी, पण तरी मी रिस्क नाही केला, मला त्रास होतो जास्त स्पायसीनेसचा. आणि बघू शकतात असं मसाल्याने भरलेली आहे. आणि त्याच्यावर जी घी आहे ना, घी थोडासा घीचा पण फ्लेवर येतो. स्मेल नाही, फ्लेवर येतो खाताना. म्हणजे इवन 3-4 गोष्टी मिक्स केल्या आहेत. मसाला, इडली, घी आणि चटणी. तर चौघांचा पण फ्लेवर आपल्याला खाताना जाणवतो. सो आता आणि इडली तर झाली, आता डोसा ट्राय करी. अजून एक बाईट घेते मी इडली. एवढी आवडली इडली. आधी ही माझी बायको अशीच आहे. तुम्ही आंब्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी तिला बोललेलो की तू खाशील बरोबर, आणि खाल्लं. बोलते मी आंबा पर्सन नाही आहे, आणि आंबा आल्यापासून हीच खाते जास्त. आणि आता इडली खाणार नाही बोलले. आता इडली खाते, डोसा खाणार आहे. डोसा बघा आधी, नाही रीतिरिवाज कर. आधी हा जो बटर आहे ना, मस्त डोस्यावर जरा लाव. पण डोसा म्हणजे कसं लावू? असा चमच्याने लाव. मी आता जेवढ्या लोकांना पाहिलं ना, त्या चमच्याने हे असे घेत ठीक आहेत आहे. आणि बटरला लावत आहेत. हे काय आहे? बटर. हां तर मी टाकते आहे तसं मला बटर खायला अलाउड नाही आहे, डाएट चालू आहे. ओके. Still, हो 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 हो. आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये. मी खवय्ये. खवय्ये. ठीक आहे, आज एवढं खायचं. एवढं बस झालंय? एवढा बस झालाय. हो. तुम्ही त्याच्या आतमध्ये काय असतं? मसाला, बटाट्याची भाजी आहे यात. हो भाजी आहे. आणि बाय द वे गाईज, हेच प्रियंकाचं जेवण आहे ना. येस. क्रिस्पी आहे ना डोसा, म्हणजे आवाज आला चावताना खाताना. क्रिस्पी आहे, पण जसं बाहेर पातळ डोसा, बेने डोसा जाडच असतो. जाडच असतो, असाच असतो. पातळ डोसासारखं नाही, बेन्ने डोसा जाडच असतो. हे माय मिस्टेक, कधी खाल्ली नव्हतं. मग चांगलं आहे. हे ना ॲक्च्युली बँगलोरचा फेमस. एक मिनटं, पहिलं मी हिरव्या चटणी, म्हणजे 2 चटण्या अवेलेबल आहे. एक लाल चटणी आहे आणि एक ती लाल चटणी टोमॅटोची. मी पहिली हिरवी चटणी सोबत खाते. अच्छा. आणि ही टोमॅटो आणि लाल बोलतो ना, लाल मसाल्याची आता मी लाल चटणी टेस्ट करते. डोश्यासोबत टेस्ट करू शकतेस तू. चांगली आहे. चांगले आहे. सो फायनली काही माझ्या बायकोला तरी आवडलं आहे. काय आवडलं पण जास्त, ही इडली की डोसा? तुम्हाला मेन क्रिस्पनेस पाहिजे असेल, क्रिस्पीनेस. सॉरी काय मिस्टेक, क्रिस्पीनेस पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की हा डोसा आवडेल. हो. आणि फक्त जे फर्स्ट टाइम खातील ना, तुम्हाला वाटेल हा कडक आहे, पण बेन्ने डोसा असंच असतो, क्रिस्पी आणि कडक. तो कन्फ्यूज होऊ नका. म्हणजे एक न्यू एक्सपिरियन्स घ्या, मग तुम्हाला नक्की आवडेल. मला मी पण आणि भाजी म्हणजे आतमध्ये काय आहे हे? भाजी आहे बटाट्याची. बटाट्याची भाजी अशी असते? अशी असते हो. यांच्या म्हणजे बँगलोरचं फेमस डिश आहे ना बेन्ना डोसा. याच्यात बटाट्याची भाजी अशी सालन टाईपच असते. ओके. येस. तर हे माझ्यासाठी नवीन होतं. हो. महाराष्ट्र पद्धतीने जो आपण बटाटा एक्सपेक्ट करतो तो जाड असतो, घट्ट असतो. पण ह्याच्यामध्ये थोडंसं ना, म्हणजे असं थोडंसं म्हणजे तुम्ही बघू शकता, चटणी बनवू शकतो आपण. हो. म्हणजे अशी लिक्विड टाईप आहे, थोडंसं हो. घट्ट पण आहे आणि थोडं लिक्विडी पण आहे. हो. अच्छा. सो आता फायनली प्रियंका, आता मी ताव मारू का डोसा इडलीवर? आणि आता ही कॅमेरामॅन बनणार. सौरभ खाता येतं. मला भीती वाटते हा. खायला आलं तर घाबरायचं मला. इथे दाखव. खाताना घाबरत नाही आहे, खाताच्या नंतर खाऊन झाल्यावर दुसऱ्या दिवशी जे रिॲक्शन आहे त्याने घाबरते. मग खायचं कशाला? जिभेला चव. आणि तुझ्या जिभेची चव काय बोलते? चांगलं स्पायसी वगैरे, पण स्पायसी लागलं म्हणजे मसालेदार आहे. मी आता या हिरव्या चटणीसोबत खाऊन घेतो. मी मिक्स करतो चटणा. बेस्ट थिंग काय माहिती आहे का,
इडलीच खूप जास्त सॉफ्ट आणि मला अशी इडलीच खूप आवडतात जे असे सॉफ्ट असतात. ठीक आहे तर मग साऊथ इंडियन जर डिश बघायला गेली तर ती सॉफ्ट भेटायलाच पाहिजे, अदरवाईज ती इडली असते. हो ते ॲक्च्युअल आहे. आता मी डोसा ट्राय करतोय. ओ माय गॉड, लय 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 कडक आहे. पण तुम्हीच बोलला ना की डोसा असा असतो. असाच असतो पण थोडा तोडताना थोडा त्रास झाला. चटणीला असं रॅप करायचं ट्राय करतो. कसं वाटतं? असा बेन्ने मसाला डोसा मी फर्स्ट टाइम खाल्ला. आम्ही आमच्या इकडे पण बेन्ने मसाला डोसा ट्राय केला. तो कसा होता? कम्पॅरेटिव्हली हा चांगला चांगला? चांगला ऑफकोर्स चांगला कारण म्हणजे ऑथेंटिक वाटतोय. ऑथेंटिक जो ओरिजिनल जिकडनं येतो. बँगलोरमधून येतो. हा बँगलोरमधून येतो. तो टेस्ट असा आहे. मला आवडणार पण मला इडली जास्त आवडते. तुला आता ते तुमच्यावर आहे ना, तुम्हाला क्रिस्पी जास्त आवडतं का सॉफ्ट जास्त आवडतं? ते असं ना एक सॉफ्ट खायची आदत झाली तो हे चवला यायला थोडा वेळ आहे. बट या इट इज बॅड आणि स्पेशली हे व्हाईट बटर. ओव्हरऑल जर चटण्या पण आहेत ना, म्हणजे ते इडलीसोबत पण भेटलेली चटणी असो किंवा डोस्यासोबत चटणी बेस्ट. हो म्हणजे तुम्ही आणि हे इकडे ना संपवेपर्यंत खाऊ शकता. आणि हे आमचं म्हणजे जिथे आम्ही राहतो त्याच्या जवळच आहे. जेव्हा प्रियंकाचा डाएट संपेल तेव्हा मी फिल्टर कॉफी वाली सॉफ्टीचा रिव्ह्यू नक्की घेणार. याच तुला खायची असेल तर तू बिंदास खाऊ शकता. नाही ॲक्च्युली मी पण डाएटवर आहे. कधी गेलास डाएट? 2 दिवस झाले मी वडापाव नाही खाल्ला. म्हणजे बेसिकली तो बाहेरच्या गोष्टी टाळतोय, एवढं हो. बोलायचं नसतं. माझा डाएट काउंट आणि माझा प्रॉपर डाएट आहे. मी जास्त खाते, लिमिटेडच खाते. त्यामुळे आता माझा कसा बघ मुलांना धावपळ आपण एक्सरसाइज ब्लॉग करावी लागते. बनवतोय, काहीतरी ट्राय केलं पाहिजे फूडमध्ये. सो आम्ही हा फूड ट्राय करतो. भले डाएट असो या नसो. प्रियंका मला असं वाटतं मला डोसा आणि इडली एवढा आवडला ना मला अजून एकदा मागवावं लागेल. तुझ्यासाठी मी ठेवणार नाही आहे. मावो बिझनेस. तो गाईस हा होता आमचा फूड ब्लॉग. इडली, बेन्नी मसाला डोसा आणि इडली ही पोळी इडली. सो गाईस ह्याचे बेन्ने आमच्या इथे जे उघडले कोकणमध्ये त्याचे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स कॉन्टॅक्ट सगळे देईन. नक्की विजिट करा. वर्थ इट आहे. तुम्हाला वाटेल एक्सपेन्सिव्ह आहे पण एक्सपेन्सिव्ह नाही आहे. वर्थ इट. फक्त इकडे प्रॉब्लेम एवढंच आहे की सिटिंग अरेंजमेंट नाही आहे. तुम्हाला स्टँड म्हणजे उभं राहून तुम्हाला खावं लागेल. हो. बस एवढंच आहे. अदरवाईज फूडच्या मामल्यामध्ये जर तुम्ही फूडमध्ये पैसे टाकताय तर ते वर्थ इट आहे. फुल्ली वर्थ इट आहे. तुम्ही ट्राय करू शकता. नक्की विजिट करा. बाय 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 बाय. आणि या व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फक्त व्हिडिओला नाही गाईस आमच्या इंस्टाग्राम चॅनलला पण जा आणि तिथे विजिट करा. एंटरटेनिंग व्हिडिओज तिथे वाट बघता. टिल देन बाय बाय. बाय बाय.